एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना. आणि संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही निघालो आहोत आज एका ठिकाणी. आता हा व्हिडिओ आहे पुण्याचा, कारण पुण्याला मी रक्षाबंधनला गेली होती ना, तिथला व्हिडिओ आहे हा भावाकडचा. तर आज आम्ही गेलो आहे पुण्यामध्ये, इथे पैठणी महोत्सव या ठिकाणी चाललो आहे आम्ही. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला पैठणीचा आनंद घेता येईल. छान छान मस्त पैठणी आहेत तिथे. आणि बघू शकता, छान असं बघा, सुंदर असं त्यांनी मोठं एकदम लॉन्समध्ये असं पूर्ण हे केलेलं आहे. असं छानपैकी डेकोरेट वगैरे केलेलं आहे बघा. येवला पैठणी, सिल्क पैठणी, ब्रॉकेट पैठणी, अशा सगळ्या प्रकारच्या पैठण्या आहेत तिथे. पण आम्ही तिथून बघितल्या पैठण्या, पण आम्हाला पाहिजे तशा, म्हणजे खूप छान होत्या पैठण्या, आवडल्या. पण पैठण्यांचे रेट पण खूप होते, इतके ओव्हर, म्हणजे 3 पट रेट होते डायरेक्ट. त्यामुळे मग आम्ही काही घेतल्या नाही, फक्त बघून आनंद घेऊन आलो. आणि म्हणून ते तुमच्यासोबत मी ते शेअर करते. आणि हे बघा, छान अशी सजावट पण केलेली होती त्यांनी. आणि मधुरा बँकेट हॉलमध्ये, जर तुम्ही कोणी पुण्याला राहत असाल तर तुम्ही जाऊ शकतात, तुम्हाला जर माहीत असेल हा एरिया. तर देहू रोडलाच येतो. तर बघा, खूप म्हणजे एक्झिबिशन छान होतं आणि गर्दी पण होती तेवढीच. साड्या खूप सुंदर साड्या होत्या, पण म्हणजे प्राईज एवढ्या हाय प्राईज होती ना, अक्षरशः म्हणजे एका साडीची 3 ते 4 पट किंमत लावलेली होती त्यांनी, एवढ्या महाग होत्या. त्यामुळे मी फक्त बघितल्या, म्हणजे घेण्यासाठीच गेलो होतो आम्ही, पण किमतीच्या मानाने खूपच किंमत होती जास्त, त्यामुळे मी काही घेतल्या नाही. मग आम्ही नंतर मूळचंदमध्ये आलो होतो. मग मूळचंद शॉपिंग मॉलमध्ये आलो. मग तिथून आम्ही दुसरी शॉपिंग केली. साध्या इरकल साड्यांची सुद्धा किंमत तिथे 3,500-4 हजाराच्या वरच होती. कारण इरकल इतकी, आता ज्या कोणी पैठणी वापरत असेल त्यांना माहिती असेल की इरकल साडीची प्राईस काय आहे ते. पण 3 ते 4 पट साडीची प्राईस असल्यामुळे खूप म्हणजे नाही जमलं ते. असं मला तरी असं वाटतं, एवढ्या महागड्या साड्या, आणि त्यापेक्षा येवल्यामधून घेतलेल्या परवडतात ना. जी साडी मी येवल्यामधून घेतली होती 2,400 रुपयाची, तीच साडी इथं 5,000, 5,500 असा रेट होता तिचा. मग त्यानंतर आम्ही आलो तो मूलचंद मिलमध्ये. तर तुम्ही जर पुण्यात राहत असेल तुम्हाला माहिती असेल मूलचंदमध्ये आलो होतो. मग मूलचंदमधून आम्ही छान डिझायनर साडी घेतली. आता ती साडी तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच. भावाने घेऊन दिली मला ती साडी, आणि कुठली साडी घेतली ते पण तुम्हाला दाखवते. सेम कलर का बरं असं? ही थोडी डार्क आहे, म्हणजे का कमरेवर आहे का कापड? लिननचं आहे का ते? निलेश लिहिली साडी. आज निलेश फिदा दबाव सगळं 12,000चं बिल एकट्याने भरला. जिम्मेचू 2230 कांड बाहेर बघ ना. नाही, मला काय सांगतो घडी तू फक्त 2च मिनिटात साडीचे हे केले, लगेच सिलेक्ट केली आम्ही. मग निलेशच्या याच्यात ठेवते, निलेशच्या पिशवीत ठेव. आता ही 36 कोणाची? 36. ही 36 आकाची. हा हो, आणून दे. ही दीदीची आहे ना, ही 830ची, ती दीदीची 1080ची, तुझी ती 830ची, आणि ही माझी 830ची. असं झालं. माझं केस नको पकडू. सगळे बघताय म्हणे, मला ही दीदीची 830 आहे. अरे मस्त आहे. ते मलाच आवडलं तर मीच काढलं होतं. हे आम्ही घेतलं. हे एक माझे आणि हे पण एक माझे.
गरीबले बी एखाद पॅन घेऊन आले असते. हा ना, नवऱ्याला विचारायला. जाऊ ना मग उद्या ते 1302 त्या घेऊन येऊन मग वेलकम बॅक टू माय चॅनल. हा का? कधी? कमिंग सून. कमिंग सून. माझे तर व्हिडिओ नाही येत, चॅनल तर आहे, पुन्हा बघू शकतात. ही मामी आमची. ही आमची मामी. मला तर तुम्ही ओळखतात. आय एम व्हेरी फेमस. आणि मला हिला थोडाफार ओळखत असाल. हे पप्पा, मामा. बोल ना. किती मोठे झाले माझे बाचे. चड्डी घेऊन चाललो मी आता बॉडी गमायला चाललो मी. बोल ना. किती मोठे झाले माझे बाचे. चड्डी घेऊन चाललो मी आता बॉडी गमायला चाललो मी. तर आम्ही आलो होतो बघा मीनाक्षी ब्युटी पार्लर. आता हे माझ्या वहिनीचं पार्लर आहे आणि पार्लर बघू शकता तुम्ही, खूप छान आहे असं. आणि इथं सर्विस पण खूप छान मिळेल. हे देहू रोडलाच पार्लर आहे. ती पुढे तुम्हाला ॲड्रेस सांगेल. जर तुम्ही कोणी पुण्यामधून ब्लॉग बघत असाल तर नक्की या पार्लरला व्हिजिट करा. बघू शकता तुम्ही आमच्या मॅडमचं पार्लर, सुंदर असं पार्लर आहे. तुम्ही जर कोणी आसपास इकडे राहत असाल देहू रोडला तर तुम्ही ह्या पार्लरला नक्कीच व्हिजिट करा. खूप छान सर्विस मिळेल तुम्हाला. आणि ह्या आमच्या मॅडम आहेत मेकअप आर्टिस्ट. हाय कर. आमच्या पार्लरला नक्की व्हिजिट करा. देहू रोडला ॲड्रेस सांग. देहू रोड, आदर्श नगर, भीमाशंकर कॉलनी नंबर 3, मीनाक्षी ब्युटी केअर. ओके, बघू शकता तुम्ही. हा स्पेशल बॉडी मसाज, आपलं फेशियल वगैरे करण्यासाठी स्पेशल रूम पण बनवलेली आहे. अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला खूप छान फुल आणि फायनल मस्त सर्विस मिळेल. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा ह्या पार्लरला. हेअर स्पाचं मशीन आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे बघू शकता. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की या पार्लरला व्हिजिट करा. तुम्हाला खूप छान सर्विस मिळेल. डॉक्टर साहेब, कसं वाटलं तुम्हाला माझ्या वहिनीचं भावाचं पार्लर? आधीपेक्षा एकदम सुंदर वाटतंय, पण सुंदर अजून तेव्हा होईल ज्या वेळेला माझा मेकअप करून दिले. फेशियल वॅक्स सगळं करून दे यांना. तेव्हा मी समजेल की खूप सुंदर झालेलं आहे. मी तर माझी क्लिनिकल तुमची वाट बघते. जा आतमध्ये तर जा. मस्त बरे, छान आहे खरंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.